हिंगोली जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिकेवरील मारहाण प्रकरण, दोषींवर कार्यवाहीसाठी कर्मचारी संघाची मागणी। हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात कार्यरत अधिपरिचारिका भाग्यश्री मारुती राऊत यांच्यावर झालेल्या कथित मारहाण प्रकरणात राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाने पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केले आहे। संघटनेने या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करून भविष्यात अशा घटना टाळाव्यात आणि पीडित अधिपरिचारिकेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। TV24 मराठीसाठी राजू मगर, मुख्य संपादक, हिंगोली। सोनोग्राफी डिपार्टमेंटमध्ये मी ड्युटी करत असताना महिलेला उशीर का झाला या कारणावरून तिने वाद चालू केला आणि मी म्हटलं जो नंबर आहे त्या नंबरने घेतले बा आणि तुझा नंबर उशिरा आल्यामुळे तुझा उशिरा घेतलाय, नाही म्हणे मला तुम्ही पहिलेच का नाही घेतलं। त्यावरून तिने वाद घालायला चालू केली। मग ती शांतच व्हायला तयार नव्हती, धमकी दिला, तिला आरडाओरडा केल्याशिवाय काय चालू होत्या। ती आणि तिच्या आई दोघींनी पण मिळून तेवढाच त्रासदायकपणा केला। त्याच्यामध्ये माझं नुकसानही केलं, ते त्याला शासकीय रजिस्टरचं पण नुकसान केलेलं आहे तिने। या सगळ्यांमध्ये आम्ही काल भेटलो, त्याच्याबद्दल पूर्ण गुन्हा दाखल केलेलाच आहे, पण याच्यावर लवकरच ऍक्शन हवी अशी आमची अपेक्षा आहे। आम्ही राष्ट्रीय बहुजन मूल्य निवासी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहोत। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली येथे आमच्या कर्मचारी भाग्यश्री राऊत स्टाफ नर्स या सोनोग्राफी विभागामध्ये काम करत असताना एक पेशंट आणि एका पेशंटचे नातेवाईक शिक्षणाचं शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे अशी गंभीर स्वरूपाची घटना घडलेली आहे। त्यासाठी आम्ही आमचे वरिष्ठ माननीय डीन सर, माननीय जिल्हा शल्य शिक्षक यांना भेटलेलो आहोत। त्यानंतर आत्ताच आम्ही कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलेलो आहोत। तरी आमची मागणी आहे की आम्ही ज्या वॉर्डमध्ये काम करत आहोत त्या वॉर्डमध्ये आम्ही खूप फोबियामध्ये काम करत आहोत। तरी आमची स्टाफ नर्स संघटनेच्या सर्व संघटनेकडून अशी मागणी आहे की आम्हाला तिथे पोलीस प्रोटेक्शन द्यावे आणि आम्हाला आमचे जे आरोग्य सेवेचे जे काम आहे ते प्रामाणिकपणे करण्यासाठी एक पाथ ओपन करून द्यावा, जेणेकरून आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करू आणि आमच्याकडून रुग्णसेवा घडेल।